हिंदी सक्तीच्या मुद्द्याबाबत दोन्ही ठाकरे बंधूंनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीला कडाडून विरोध केल्याचं दिसतंय। दोन्ही बंधूंनी हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणा देखील केलेली आहे। 6 जुलैला हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेच्या नेतृत्वात गिरगाव चौपाटीहून मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा बोलावणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेसाठी राज ठाकरेंनी उचललेलं हे पहिलं पाऊल आहे का, असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे। तर दुसरीकडे 7 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा मोर्चा निघणार आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार आहेत का, याची उत्सुकता आता संपूर्ण राज्याला लागलेली आहे। मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही। 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल। सरकारला ही गोष्ट कळावी, रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून। बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं। महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे। इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, आपण ते देखील पाहूया। मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये परवाच आमची बैठक झाली। या हिंदी भाषेबाबत जे काही अगोदर अनिवार्य कंपल्सरी होतं ते तर आपण काढून टाकलेलं आहे। म्हणजे हिंदी भाषा अनिवार्य होणार नाही हे नक्की झालेलं आहे। फक्त ज्या लोकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना ज्यांनी केल्या, ज्यांनी आक्षेप घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणं देखील क्रमप्राप्त आहे आणि म्हणून दादा भुसे ये राज ठाकरे साहेबांशी भेटले, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करतील। ते काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे त्यावर मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही, अजितदादा, मी असेन आणि मुख्यमंत्री असतील, याच्यावर बसून चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।